नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे. महायुती असेल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी असेल, त्याचबरोबर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष असेल. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं निवडणुकीच्या दृष्टीनं उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे दौरेसुद्धा सध्या निघत आहेत. परंतु या सर्व दौऱ्यामध्ये एका गोष्टीची सतत सर्वच पक्षांना आणि राजकीय आघाड्यांना चिंता आहे आणि ती म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलक आणि प्रमुख समन्वयक मनोज जरांगे पाटील हे कोणती भूमिका घेणार. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत निर्णायक टप्प्यामध्ये सध्या आणून सोडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये अनेक शांतता रॅलीचं सध्या आयोजन करण्यात येत आहे. कालच सोलापूरमध्ये मराठा आंदोलनाच्या शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत असताना सत्ताधारी तसेच विरोधकांवरती त्या ठिकाणी आसूड ओढल्याचा त्या ठिकाणी आपणास लक्षात आलं. मुळात मराठा समाज हा महाराष्ट्रामधील 35 ते 37% इतका समाज आहे अशा पद्धतीनं सध्या बोलण्यात येतं. खरं तर हा मराठा समाज पूर्वार्धापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठीमागं असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. परंतु सद्यस्थितीला मात्र समीकरणं बदलत चाललेली आहेत. अनेक सत्ताधारी त्याचबरोबर विरोधकावरती सर्वसामान्य मराठ्यांचा आक्रोश आपणास पाहावयास मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीकडे आपसुकपणेच ओढला गेलेला दिसतोय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना थेट आरक्षणासंदर्भामध्ये जी आर काढण्यामध्ये अजूनही त्या ठिकाणी म्हणावं तसं यश आलेलं दिसत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यावरती सुद्धा प्रचंड नाराज मराठा समाज असल्याचं दिसून येतं. या सर्व गोष्टी घडत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी ठामपणे उभे असल्याचं दिसून येत आहे. त्याचीच प्रचिती जिल्ह्यावार सध्या चालू असलेल्या शांतता रॅलीमध्ये दिसून येते. लाखोंच्या संख्येने जो मराठा समाज सहभागी होतोय, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करतोय, हे पाहता असं लक्षात येते बहुतांश मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी कोणत्या तरी एका पक्षाला मतदान करेल. मुळात मनोज जरांगे पाटील स्वतःचे 288 ठिकाणी उमेदवार उभे करणार, की विरोधी पक्षाला पाठिंबा देणार, की कोणत्या तरी एका पक्षाच्या किंवा सत्ताधारी आघाडीच्या कोणत्या आमदाराला पाडायस लावणार, यापैकी नेमकी कोणती भूमिका घेणार, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी काल असं जाहीर केलं की लवकरच आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रमुख अनेक जिल्ह्यावर समन्वयकांची भेट घेऊन त्याचबरोबर मराठा समाजाच्या घटकांशी भेट घेऊन त्या ठिकाणी आपण पुढचा पर्याय आणि त्या संबंधित रणनीती आपण जाहीर करणार आहोत. योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्रभर कळवला जाईल असंच त्यांनी सुतोवाच केलेला आहे. सद्यस्थितीला मराठवाडा त्याचबरोबर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेला आहे. मराठा समाजाचा प्रश्न जर का विधानसभेच्या अगोदर सुटला नाही तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी आमदारांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, हेही तितकं सत्य आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये दुसऱ्या बाजूला पाहावयास गेलं तर ओबीसी विरुद्ध मराठा अशाही पद्धतीची समीकरणं पाहावयास मिळतील. असं झालं तर नक्कीच प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी अडचणी येणार आहेत आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील 288 ठिकाणी स्वतः उमेदवार उभे करत असतील तर नक्कीच मराठा समाज त्यांच्यासोबत जाईल. परंतु त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधातील जो काही 60-65% घटक आहे तो मराठा समाजाला साथ देईल का, हाही संशोधनाचा विषय आहे. आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला जर का पाठिंबा देण्यास सांगितले तर त्यांच्यावरती जो काही संशय आहे, शरद पवार यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत, हा शिक्क्याला त्या ठिकाणी गडद असं त्या ठिकाणी शंका निर्माण होईल. त्यामुळे कोणता निर्णय घेतील याच्यावरतीच भविष्यातील मराठा आरक्षणाची दिशा आणि मनोज जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या घटकावरती असलेलं प्राबल्य भविष्यामध्ये दिसून येईल, एवढंच नक्की.